नमस्कार मित्रांनो, मी आशा करणार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हे हे तुम्हाला माझं घर दिसत असेल, किती सुंदर आहे. तुम्ही मला सांगताय तुमचं घर खूप सुंदर आहे, पण वास्तविक पाहता हे असं नव्हतं. कारण की ह्याला बनवायला मला 9-10 वर्ष लागले. माझी इतकी मेहनत आहे ना याच्या मागे, तर मला लोकांचे कष्ट करावे लागले. लोकांच्या शेतामध्ये जाऊन काम करायचं. 2014-15 मध्ये माझ्याजवळ काहीच नव्हतं. एक साथ खायची सुद्धा माझी परिस्थिती नव्हती. मी तुम्हाला शब्दात बी सांगू शकत नव्हती की इतकी वाईट परिस्थिती होती. अशी परिस्थिती कोणावर पण येऊ नये, हा टाइम कोणावर पण येऊ नये अशी माझी खरोखर. मित्रांनो, लोकांच्या शेतामध्ये कामं करून एक शेळी विकत घेतली. नंतर मग आपल्याकडं जमीन होती, तिच्यामध्ये विहीर नसल्यामुळं आपण ती शेती पिकवू शकत होतो. मग मी मजुरीने जायची, माझ्या घरचे शेळ्या चारायचे. मग ते शेळ्याचं उत्पन्न निघलं, ते मग पैसे आले, आम्ही विहीर खणली. मग मला मुलगी झाली. मग माझं शेतीत जाणं बंद झालं. मग माझ्या मिस्टरांची खूप अवकाळ व्हायची. मग ते एकटे पडले. मग त्याच्यानंतर आम्ही शेळ्या विकून टाकल्या. मग शेतीच करायचो. मग शेती परवडत नव्हती. मग काय करायचं, मग त्याला जोडधंदा म्हणून आम्ही गायांचा विचार केला. तर मग घरचे म्हणत होते का तुम्ही गाया घेऊ नका, तुम्हाला गायांचं जमणार नाही, गायामध्ये काही नसतं, पोट भरणार नाही तुमचं. पण मग तरी बी आम्ही 2 गाया घेतल्या. सुरुवातीला आम्ही इथंच बांधायचो त्या गाया. तर पाण्या पावसाची खूप अवकाळा व्हायची आमची. तर आपण सुरुवातीला इथंच गाया बांधायचो. इथं जागा आपली कमी असल्यामुळे आपल्या गायींची खूप अवकाळा व्हायची. मग आपण गायींना नवीन जागा घेतली. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवते मी आपली नवीन जागा. आणि हे पहा, हे आपलं कोंबडे पण आहे आपल्याकडं. तर आपल्याकडं आता सध्या 50च कोंबड्या आहेत. यांच्यात लहान मोठे कोंबडे पण आहेत आणि यांच्यात उत्पन्न पण आहे. आम्ही हा एक जोडधंदा म्हणून ह्या कोंबड्याचा व्यवसाय करतो. तर कोंबड्यात बी भरपूर पैसा कमवला जातो. तर कोंबड्यांचा नंतर व्हिडिओ बनवा आपण, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच मी कोंबड्याचं कसं काय बनवलं. आता चला आपण शेळकडं जातोय. तर इथं आम्ही नवीन जागा घेतलेली आहे. तर ही बघा हे आपलं शेड. मित्रांनो, ही आहे आपली जागा आणि हे आहेत आपल्या गाय. ही म्हैस आहे आपली आणि तिकडे पण गाय आहे. हे पाण्याच्या कोट्या असताना ते आपण कापून व्यवस्थित आपल्या डोरांसाठी केलं, कारण की ते सांडू नये, त्यांना खायला अडचण येऊ नये, त्याच्यासाठी आपण व्यवस्थित केलं. हे पहा मित्रांनो, हे साफ व्यवस्थित स्वच्छ बी केलं जातं हे. आणि पाईप डोरांनी पाईप कधी दिला तर ते फुटत पण नाही. आणि ह्याच्यात आपल्याला पाणी पण पाजलं जातं. ह्याच्यापासून बरेचसे फायदे, कमी खर्चामध्ये जास्त फायदे घेतले जातात आपल्याला. तर आता हे पहा, आपले वासर आहे आपल्या घरच्याच गायांचे. आपण लहानच्या मोठे कसे केले याचा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशल बनवून सांगेन. टाकून पाहू शकता तुम्ही किती लंबलचक क्वालिटी पाहिजे. तर आपण आता ही मशीन घेतली, कुट्टी मशीन. ही 25,000ची घेतली स्पेशल आपलीच आहे, कारण की यांना चारा लागतोच आपल्या चित्राबांना, त्याच्यामुळे ही घ्यावाच लागली. पाहू शकता तुम्ही. आता चला मी तुम्हाला आपल्या गाई दाखवते कशा आहेत. मित्रांनो, आपल्या गाय खरंच खूप भारी आहेत बरं का. आपल्याला उत्पन्न बी चांगलं आहे. तुम्ही पाहू शकता. हे बाई तर जसं हिरवं झाड आहे, त्याच्या खाली आपल्या गाय राहतात. आपण उन्हाळ्यात तिचं हे शेण भरत नाही, कारण की त्यांना ऊन लागू नये म्हणून. मित्रांनो, ह्या गाईची ही वासरी 2 वर्षाची होती तेव्हा आणली होती. ते बघ, 2 वर्षात ही गाय आपल्याजवळ जणली. आता सध्या ते हिचं एक वासरू आहे आपल्याकडं. तर मित्रांनो, हे कुत्राचं घर आहे आपलं. इथं जागीच आपण त्यांना गायांना नीट टाकलेली. उन्हाळ्याचं गरम नाही होत. आणि इथं आपल्याला हे बघ, मिल्क मशीन बी घेतली आपण, कारण की जास्त गाय असल्यामुळं हाताने इतकं दूध काढू शकत नाही आपण, त्याच्यामुळे मिल्क मशीन बी आहे आपली.
चला तुम्हाला पाण्याचं दाखवते मी त्यांच्या. तर घरी हौद बनवलेला आहे मोठा, तर तिथून पाणी आपण थंड इथं आणतो. त्याच्यासाठी मशीन आहे आपल्याकडं, तर मशीनमधून पाणी, तर थंड पाणी आपण संध्याकाळी चित्रावरला पाचतो. हे नेट आपण दोन्ही बी साईडनी बनवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आपलं गाई दाखवलं मी तुम्हाला, शेड दाखवलं. तर आपण आता हे ह्यांच्याकडं कसं वळलो. सुरुवातीला आपण 2 गाया घेतल्या, 2च्या 4 केल्या, आणि नंतर आपल्याकडं मग 7 झाल्या. 7च्या मग आपल्याकडं 4 वासरं झाले. आणि आपला प्रयत्न एवढाच असतो की आपल्या घरच्या गायांचे वासरं आपल्याजवळ ठेवल्या गेले पाहिजे बा. कारण की जेणेकरून आपल्या घरच्या गायी त्या आपलं ऊन वारा त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण येत नाही. तर मित्रांनो, हा धंदा शेतकऱ्यांनी तर खरंच करायला पाहिजे, कारण की शेतीला हा जोडधंदा आहे. आणि आपल्याला शेणखत हे सगळं आपलं घरचं खत, आणि ते बी ओरिजिनल. तर प्रत्येक बेरोजगार मित्रांना हा धंदा परवडतो, आणि माझ्या मताने तर खरंच परवडतो. नक्की तुम्ही करा. तर मी कुक्कुटपालनाचा व्हिडिओ नंतर टाकणारच आहे. तर तोपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.